दर्शन पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानावरती दाखल. सचिन आणि सागर गोलंदाजी ट्रॅकवरती. दर्शन सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मॅच इज ऑन आणि दर्शन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पहिला बॉल घेऊ. पहिला बॉल ऑन साइडला वळवलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे. फलंदाज सचिनच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड बाहुलीकर चषक षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटची एज एस्टनच्या मागे. कुठली चुकी होणार नाही. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवून सी फॉर कमबॅक करत असताना मैदानावरती धक्का क्रमांक पहिला 6 या आकड्यावरती. फलंदाज सचिन बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 6 गडी गमावल्या पहिला आणि आतिश तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळेल. आमचे नूभाई यांचं आपण विशेष कौतुक करू. सकाळच्या सत्रापासून नूभाई यांची खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीवरती खारी सारखी तीक्ष्ण नजर आहे. जहा कम वहा पर हम असे आमचे रॅशिंग रुबाबदार आणि तडपदार व्यक्तिमत्व नूभाई यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. तसे आमचे आर्सेनल. आर्सेनल म्हणजे गोला बारूद म्हणजे काय, छोटा पटाका बडा धमाका. वजीर बैलाचे मालक, बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव आणि महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील एक नामवंत बैलाचे मालक अर्थातच वजीर बैलाचे मालक आर्सेनल 1999 हे देखील उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रापासून चॉकलेट बॉय मला वाटतं वाहुलीचा आमचा आर्सेनल आहे. चॉकलेट बॉय त्याचं आपण विशेष कौतुक करू कारण तौसिफ भाई यांचे चिरंजीव आहेत आणि जसे वडील तसाच मुलगा. वडील देखील प्रतिभावंत आहेत आणि मुलगा देखील प्रतिभावंत आहे. मी त्याला विचारलं की कमी वयामध्ये इतकी मोठी जबाबदारी तू घेतोय, मोठा होऊन काय बनायचं. तर त्याने म्हटलं की माझ्या वडिलांनी जो बिझनेस बनवलाय त्याला आता मला एम्पायर मध्ये कन्वर्ट करायचंय. त्याला मला कुठेतरी मोठ्या पद्धतीने पुढे घेऊन जायचंय. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सागरच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त षटकार. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 12 पाहायला मिळेल. षटकार त्यानंतर विकेट त्यानंतर आले सिंगल त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. गोलंदाज दर्शन वरती आक्रमक हल्ला अतिशय मार्फत चढवला गेलाय. पाहूया कमबॅक कशा प्रकारे करेल दर्शन. यावेळेस बॅडमिंटन स्टाईल मध्ये स्ट्राईक करायचा प्रयत्न मात्र षटकार विकेट सिंगल षटकार विकेट. कमबॅक करत असताना विष्णूच्या माध्यमातून इथे झेल स्वीकारली गेली आहे आणि गोलंदाज दर्शनने आपल्या संघाला अजून एक विकेट प्राप्त करून दिली आहे. गडी गमावलाय दुसरा. बॅटिंग करत असताना टीम नालिमी संघाने सचिनच्या पाठोपाठ आता सागर देखील बॅक टू दी पवेलियन. भाई सरोले साहेब, तकीबाई जुवारी या सर्वांची अथक मेहनत अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी या सर्वांचं आपण विशेष कौतुक करू. वाहुली संघ ओळखला जातो वाहुली टायगर्स या नावाने. हा संघ फ्रँचायझी क्रिकेट
एक फॉर्मॅट मध्ये खेळतो, मात्र वाहुलीकरांची अभिमानाची, स्वाभिमानाची, मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा म्हणून वाहुलीकर चषक ही ओळख आहे आणि एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. डॉट बॉलने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या 12 या आकड्यावर. टीम अडल घ्यायची नाहीये, विनंती असेल टीम फळेगाव. बघा वेळ वाचवणं गरजेचं आहे. यानंतर अजून देखील आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत, त्यामुळे रिक्वेस्ट लवकरात लवकर आपण मॅच सुरू करायची आहे. धावसंख्या धाव फलकावर 13. 2 षटकार 1 सिंगल. 13 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं टेक्निकल आपण करेक्शन करूया, हरकत नाही. 13 धावा धावफलकावरती, 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती देवेश आपल्याला पाहायला मिळतील. विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा पहिला गोलंदाज देवेश मैदानावरती. देवेश ओळखला जातो आपल्या इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी, कंजूस गोलंदाजीसाठी. आणि पाहूया आता कशा प्रकारे तो कामगिरी करेल. मागील मॅच मध्ये 3 धावा खर्च करत 3 महत्वाचे विकेट, आणि ते देखील शेवटच्या 3 बॉल वरती. आता पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. देवेश गोलंदाजी ट्रॅक वरती, पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल देवेशच्या मार्फत. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वर. कोल्डपॅचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न जरूर होता. स्ली कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत एकदम कंप्लीट एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 14 या आकड्यावरती. मोठी नोंद बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जे मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉल वरती खोदून काढला. बॉलला जबरदस्त बॉल होता, नो डाऊट ॲट ऑल. चांगला बॉल, जबरदस्त वेग, प्रचंड वेग, अतिरिक्त गती या बॉल वरती प्रदान करण्यात आली गोलंदाज देवेशच्या मार्फत. सांगत असताना की मागील मॅच मध्ये जो फॉर्म होता तो फॉर्म मी या मॅच मध्ये देखील कंटिन्यू केला आहे, आणि पहिले 2 बॉल तरी असेच पाहायला मिळतात. जरूर खोदून काढला पहिला बॉल, मात्र जो बॉल होता ना तो जबरदस्त होता. विकेट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट होईल आणि एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 15 या आकड्यावरती. चेंडू 3 झाले. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक पाहायला मिळतोय. 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात, म्हणजे चांगली गोलंदाजी. यावेळेस बेस्ट ऑफ फाईट बीमर पंचांनी घोषित केलेला आहे बॉलला. बीमर आणि 22 की विथ द बॅट सर रन. 1+1 एकूण 2 धावा 8. मुन्ना सर 22, येस 22 ची 1 प्लस नो बॉलची 1 एकूण 2 एक्स्ट्रा धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल 17 आकड्यावर. ऑन साइडला वळवलाय. फ्री हिटचा बॉल जरूर होता. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर सिंगल कंप्लीट. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रू केला असता तर कदाचित 19-20 मामला होऊ शकला असता. मला स्ट्रायकिंग एंड वरती थ्रू केला. थोडासा लेझी जरूर होता. क्विक आर्म जर असते तर मात्र कदाचित क्लोज कॉल पाहायला मिळाला असता. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 19 ऑन द बोर्ड. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. टीप मध्ये असतील फिल्डर आणि फिल्डिंगला जवाब. सिंगल कंप्लीट झाली आहे. तुर्तास दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावर. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट. क्या बात आहे, टाळ्यांचा गजर होतोय. साज बाज और ताज. सिंगल डबल आणि 3 धावा बघता बघता. आणि बेस्ट ऑफ फाईट बीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलाय बीमर साठी. फेअर डिलिव्हरी. 2 धावा फक्त आणि फक्त 8 होतील टीमच्या टोटल मध्ये.
तीन धावा करा, तीन, येस, तीन धावा. तीन धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत चेंडू 5 झालेत. शेवटचे एक चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. 23 वरती देखील आक्रमक हल्ला चढवला गेलाय. मागील 2 बॉल वरती लो फुल टॉस होता. ऑन साइड ला फटका लाजवाब. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने 2 षटकांचा वाजवी समाप्त. धावसंख्या 26 या आकड्यावरती. एक विनंती असेल प्रत्येक 11 जय बजरंग मानिवली पाडा संघाला कुठेही जायचं नाहीये. या पुढील मॅच विनिंग टीम वर्सेस प्रत्येक 11 जय बजरंग क्रिकेट संघ मानिवली पाडा अशी आपल्याला पाहायला मिळेल. So DJ, thank you so much. Over number 2 ची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 26 with loss of 2 wicket. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात झाली आणि गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये विजय पाहायला मिळतील. विजयला संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा पेश करावा लागेल. मात्र कशा प्रकारची गोलंदाजी होईल या 3ऱ्या ओव्हर मध्ये हे आपण पाहूया. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार. विजय गोलंदाजी ट्रॅक वर ओव्हर नंबर 3 मध्ये. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतोय. ऑन द नी नटराज स्टाईल मध्ये जबरदस्त स्ट्रोक आणि बॉल सीमारेषा पलीकडे. फिल्डरच्या माध्यमातून देखील मिस्टेक पाहायला मिळाली. मात्र स्क्वेअर लेगला क्लिअर करत 4 धावा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. 30 या आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात टीम नालिंबी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र कमबॅक कसं होईल हा मोठा प्रश्न आहे. इकडे संघ फळेगाव, दुसरीकडे नालिंबी. दोन्ही संघ नामांकित आहेत. दोन्ही संघांकडे चांगल्या खेळाडूंची मांदिळी आहे. मात्र एकच संघ जिंकेल तो संघ कुठला असेल येणारी वेळ तुम्हाला आम्हाला सांगून जाईल. मात्र मॅच जबरदस्त होईल. रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यात तीळ मात्र शंकाच नाही. त्यावेळेस ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न. मात्र चेंडू बॉडीला ब्रश झाला. त्यानंतर थोडंसं डायव्हर्ट जरूर झाला. तर तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट झाली आपण पाहू शकतो. जी मात्र सिंगल. धावसंख्या 31 या आकड्यावर.
38-38.
पहिला वाक्य आणि ते खऱ्या अर्थाने डोळ्यामध्ये पाणी येतं कधी कधी ऐकलं की. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेला. 50 धावांचं लक्ष आणि 50 धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ वूपर डुबिलीचा गोड आवाज आदरणीय विनोदजी पाटील सर, एक तंत्रशुद्ध समालोचक आणि प्रति बाळसुब्रह्मण्यम अय्यर ज्यांना म्हटलं जातं असे आपले सर्वांचे लाडके विनोदजी पाटील सर आणि त्यांच्या सुमंत्र वाणीतून खेळाचं पुढचं सत्र. पहिल्या बॉलवरती हा पहिला खणखणीत षटकार पाहायला मिळाला. 50 धाव्यांना चेस करत असताना हा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती दमदार षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 6 या आकड्यावरती 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेशच्या विरोधामध्ये फलंदाज दर्शनच्या मार्फत हा पहिला षटकार विशालच्या माध्यमातून विशाल षटकार पाहायला मिळाला. विशाल आणि दर्शन ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. 50 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 12.50 ची अस्किंग गती आणि पहिल्या बॉलवरती षटकार आलाय तर मात्र सुरुवात फार चांगली झाली आहे. मात्र कमबॅक करावा लागेल ऋषी यांना. कडपाचा बॉल डावखऱ्या हाताचे फलंदाज विशालसाठी जरूर होता. एक धाव कंप्लीट होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती 7 रन ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती 50 धावेचं लक्ष्य आहे. 50 धावेचं पाठलाग करत असताना पहिला बॉल षटकार जरूर आलाय. पण ज्यावेळेस पहिल्या बॉलवरती षटकार येतो एक पॉझिटिव्ह माइंडसेट तुमच्या मनामध्ये क्रिएट होतो आणि अगदी तेच पाहायला मिळतोय. दुसऱ्या बॉलवरती सिंगल साठी ड्राइव्ह करण्यात आला. एक धाव कंप्लीट आणि धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट होईल, एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 8 या आकड्यावरती 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामधील अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाज तयार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. थोडंसं स्पीडअप करावं लागेल. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आकाश होते आणि ते सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कलेक्शन खराब आहे आणि 2 धावा कंप्लीट होतील. थोडासा प्रेशर बनवला फिल्डर वरती आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40 धाव्यांची आवश्यकता. 20 बॉल आणि 40 धाव्यांची आवश्यकता असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार ऋषी केश. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 कंप्लीट आणि 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. 12 धावा धावफलकावरती येत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि पहिल्या षटकामध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर होती. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला. त्यानंतर कौतुकास्पद 2 चेंडू पाहायला मिळाले त्यावरती 2 सिंगल आले आणि चौथा आणि पाचवा जो मागील बॉल यावरती 2-2 धावा एकूण अर्जित झाल्या आणि धावसंख्या धावफलकावरती 5 बॉल समाप्तीच्या नंतर 12 आकड्यावरती पाहायला मिळेल. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची शक्यता आणि कॅच झाली आहे कंप्लीट. मैदानावरती धक्का क्रमांक पहिला दर्शन यांची विशाल यांची खेळी होत असताना समाप्त. विशाल बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक पहिला मैदानावरती बसलेला आहे टीम फळेगाव या संघाला.
हीचही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 अजून देखील 38 धावांची आवश्यकता. 18 बॉल आणि 38 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पियुष. आता पहिल्या षटकामध्ये ऋषीच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती षटकार रचित करणार, मात्र त्यानंतर 5 बॉलवरती 6 धावा फक्त खर्च झाल्या आणि एक महत्वाची विकेट देखील कॅरी झाली. शॉर्टर वन, फटका फसलाय. डाऊन द बॉल पुन्हा एकदा येतील सागर आणि धक्का बसलाय. विकेट्स होत असताना पतन, फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक दुसरा मैदानावरती. फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील. दर्शन पाहायला मिळतील. दर्शन आउट झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर 2 गडी बाद झाल्यानंतर विष्णू पाहायला मिळतात. पाहूया विष्णू यांच्या मार्फत कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला 12 पाहायला मिळेल. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धाव फलकावर. ऑन साइडला फटकाला जवाब पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा देखील सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 2 धाबा कंप्लीट आणि 2 धाब्यांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती विष्णू. विष्णूच्या खांद्यावरती जबाबदारी. संघाला विजय करून देण्याची. लोवर फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर सागर होते, त्यांच्या माध्यमातून प्रयत्न चांगले होते, मात्र बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज विष्णूच्या बॅट मधून हा संघर्षमय चौकार. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 18 व्हायला मिळेल. 18. थँक्यू जुमा. चुम्मा हा खुश तो पण चुम्मा. हुसेन हसनेन. यावेळेस विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक तिसरा मैदानावरती. षटकारानंतर क्विक रिप्लाय देत असताना विष्णूची खेळी होत असताना समाप्त. विष्णू बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 18. 18. 18 धावा धावफलकावरती आहेत. हा विकेट डबल चौकार आणि विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या. या ओव्हर मध्ये 2 विकेट, एक डबल एक चौकार, 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट देखील कॅरी झाले. एकूण आतापर्यंत चेंडू झाले या षटकामधील 4 आणि धावसंख्या धावफलकावरती 18. नवीन बॅटर मैदानावर साहिल 5व्या क्रमांकावर 3 गडी बाद झाल्यानंतर ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि पंचांकडे कॉल. तिसऱ्या पंचांची मागणी आणि सॉफ्ट सिग्नल आउट असा आहे पुन्हा पठाण सरांचा. जेबी सर, जतिनजी भुयाल सर, तिसऱ्या पंचांच्या
माध्यमातून पाहूया डिसिजन काय येतोय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. फलंदाज बाद असतील. विकेटचं पतन झालंय. ह्या आकड्यावरती विनोद आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया विनोद कशा प्रकारची कामगिरी करतील. 50 धाव्यांचं लक्ष आहे. 50 धाव्यांचं पाठलाग करत असताना फळेगाव संघाची थोडीशी दमछाक जरूर झाली आहे. मात्र क्रिकेट आहे, या षटकामध्ये धावा नाही आल्या, मात्र पुढच्या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा आल्या या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. मात्र त्यासाठी चांगल्या प्रकारची फटकेबाजी करणं हे फार महत्वाचं आहे. शेवटचा बॉल, गोलंदाज तयार. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब जरूर होता, मात्र डीप मध्ये फिल्डर सागर त्यांच्या माध्यमातून चूक झाली आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाताला ब्रश करून बॉल सीमारेषा पलीकडे. नशिबाच्या लगेच 6 धावा. चला थोडस स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. टीम मिटिंग घेऊ नका, टीम मॉडेल घ्यायचं नाहीये विनंती आहे. 12 चेंडू विजयासाठी 26 धावेंची आवश्यकता असेल. 12 गेंदों में 26 रनों की आवश्यकता. जीत के लिए समीकरण रहेगा टीम फलेगांव के लिए. कौन सी टीम जीतेगी कौन सी टीम हारेगी ये तो मालूम नहीं है, लेकिन मैच रफ एंड टफ होगी. टीम मॉडेल घ्यायची नाहीये विनंती असेल. टीम नालिंबी पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 24 या आकड्यावरती. कैलास ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. आता 12 चेंडू आणि 26 धावेंची आवश्यकता हे समीकरण असेल. स्ट्रायकिंग एंड वरती विनोद, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज विष्णू. विजय, ज्या विजयने एक षटकार ठोकलाय. स्टेप आउट होऊन लेफ्ट ड्राइव्ह मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र मैदानावरती आलाय हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. 11 बॉल आणि 26 धावेंची आवश्यकता हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि यावेळेस बॅटची एज एसटी रक्षकाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. या विकेटचं झाले पतन. फलंदाज मैदानाच्या बाहेर विनोद. धक्का क्रमांक मैदानावरती बसत असताना 5वा टीम फळेगाव या संघाला. फलंदाज विनोद. बॅक टू दी पवेलियन. ऑप्शनच्या बाहेर सफल झाले होते, पण संघाकडे दाद मागितली जाते, मात्र अतिरिक्त ऑप्शनच्या बाहेर सफल झाले.
आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ज्या फलंदाजाच्या मार्फत शेवटच्या बॉलवरती षटकार आला असा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. स्ट्राइक देखील त्याला मिळत नाहीये. कुठेतरी तो टेन्शन मध्ये असेल. नयन सर म्हटलं जातं की हम अमीर थे लेकिन मुकद्दर गरीब था, अच्छे थे लोग लेकिन बुरा नसीब था, लाख कोशिश करके भी कुछ ना कर सके, घर भी जलता रहा और समंदर भी करीब था. इथे मैदानावरती फटका फसलाय. डाऊन द बॉल कॅचची संधी आणि धक्का बसलाय. विकेटचं पतन. ऋषीने झेल स्वीकारली आहे आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील जीतू. वन मोर विकेट डाऊन. 6वा धक्का बसतोय 24 या आकड्यावर टीम फळेगाव संघाला. डीजे धावसंख्या धाव फलकावरती 24 या आकड्यावर. बॉल झालेत 5. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि एकही धाव खर्च केली नाही गोलंदाज कैलासने. चेंडू हवेमध्ये आणि मला वाटतं यस पडतोय नोमॅन्स लँड मध्ये. मात्र एकही धाव अर्जित झाली नाहीये या षटकामध्ये. विकेट मेडन या स्पर्धेमधील पहिलं मैदान षटक हाताळण्याचा विक्रम केलाय गोलंदाज कैलासने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कैलासच्या गोलंदाजीसाठी. डबल विकेट मेडन षटक हाताळलंय. ISPL चालू आहे. ISPL मध्ये डबल मेडल षटक हाताळायचं विक्रम जर कोणी केलंय तर उमरोली एक्सप्रेस साहिल लोंगळे यांनी केलंय. कर्जत उमरोली एक्सप्रेस आणि सध्या ISPL मध्ये तो टेबल टॉप करतोय बॉलर्सच्या अगदी त्या इंडेक्स मध्ये. विजयासाठी 6 चेंडू 26 धावेची आवश्यकता आहे. उमरोली एक्सप्रेस साहिल लोंगले अंडर-19 फॉर्मॅट मधून त्याला सिलेक्ट करण्यात आलं आणि त्यानंतर आता ISPL चा नंबर 1 विकेट टेकर तो झालाय. तर कर्जतकरांसाठी ही विमानाची गोष्ट आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट होईल. थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते फिल्डरच्या मार्फत. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 26 या आकड्यावर. 5 चेंडू 24 धावा. 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 4 षटकार येणं गरजेचं आहे. 5 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. समीकरण पाहायला मिळतोय टीम फलेगाव या संघाला विजयासाठी. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र मैदानावरती अजून देखील भरपूर साऱ्या धाब्यांची गरज आहे. जवळपास 24 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू आणि 24 धाबा असं समीकरण पाहायला मिळतं. एक जबरदस्त मुकाबला मैदानावरती रंगत असताना ऑन साइडला लॉंग लेगच्या दिशेला मोठा फटका अक्रॉस द लाईन. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मात्र लाईन मिस केली आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळतो. 3 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. 3 चेंडू 24 धावा. गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. रन घेणार नाही. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. आता फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून एक मोठा फटका जरूर आलाय मात्र अब पछतावे से के होया जब चिड़िया चुग गई खेत. हे फटके 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये आलेत. फायदा नाही. पहिल्या 2ऱ्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं. आमचे मित्र सोनू बांगर यांचं वाक्य वेळ गेली सत्ता गेली. कार्यक्रम संपला आणि त्यानंतर ही आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळाली. चेंडू आलाय डॉट. अशा रीतीने सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम नालिंबी संघाने. हार्दिक अभिनंदन टीम नालिंबी. हार्डलक आणि टफ लक आपण देऊया ते म्हणजे टीम फळेगाव संघाला. मॅचच्या दिशेला वळणार आहोत ज्याने जबरदस्त कामगिरी केली असे कैलास.